आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन, व्यासपीठावर मान्यवर व माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज 14 एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, कायदेतज्ञ, दलितांचे उद्धारक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. दलितांचे सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, माणुसकीच्या हक्कासाठी लढणाऱ्या थोर पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी व माता भीमाबाई होते. त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आले. त्यांचे वडील रामजीने त्यांना चांगले संस्कार घडवले. त्यांचा विवाह रमाबाईशी झाला. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होती. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वतःची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. तत्कालीन परिस्थिती विचित्र आणि अन्यायकारी होती. अस्पृश्यांनी अनेक ठिकाणी अपमान सहन करावे लागत होते. अशा वेळी आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी, मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह केले, आंदोलन केली आणि यशस्वीही झाले. आंबेडकरांचे जीवनचरित्र प्रेरणादायी ठरत आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतिकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.